सासरची माणसं. अजय प्रियाला समजावण्याचा प्रयत्न करत होता. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यांना सोडून जाणं मला शक्य नाही. पण प्रियाला वेगळं राहायचं होतं. त्यामुळे ती अजयचं काहीही ऐकून घेत नव्हती. अजयने तिला अनेकदा समजावलं तरी ती आपल्या हट्टावर ठाम होती. तेव्हा अजय म्हणाला, जर तुला वाटत असेल की मी माझ्या आईवडिलांना बहिणीला सोडून वेगळं राहावं तर मी तयार आहे. पण त्यासाठी तुलाही एक अट मान्य करावी लागेल. प्रियाने काय म्हणून विचारले. अजयचे बोलणे ऐकून ती तर थबकलीच. अजय हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते. लग्नानंतर प्रिया जेव्हा सासरी आली तेव्हा तिच्या सासूबाई तिला प्रेमाने म्हणाल्या, माझी एक मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि सोन्याच्या रूपाने लक्ष्मीच्या पावलांनी तू आमच्या घरात आलीस. त्या प्रियाला सून नाही तर मुलगीच मानत होत्या. तिच्याशी त्या अगदी मनमोकळेपणे बोलायच्या. तिच्याकडून घरकाम करताना काही चूक झाली तर त्या प्रेमाने समजवत असायच्या. पण प्रियाला वाटायचे की प्रत्येक गोष्टीत त्या आपल्या चुका काढतात. एकदा प्रिया भाजी टाकून मोबाईल चाळत बसली होती. भाजी करपल्याचा वास आल्यामुळे सासूबाई तिच्यावर ओरडल्या, मोबाईल बाजूला ठेव. सासूबाई मोठ्या आवाजात बोलल्यामुळे प्रियाला राग आला. पण ती काही न बोलता गप्प राहिली. तिने घडलेली घटना आईला फोन करून सांगितली. प्रियाकडून जर काही चूक झाली तर सासूबाई तिला समजावून सांगायच्या. पण प्रियाला त्यांचा राग यायचा. मग ती रागातच खोलीत निघून जायची. घरातील हे वातावरण बघून अजयला थोडं विचित्र वाटलं. मग तो प्रियाला विचारू लागला, तू अशी का रागात राहतेस? प्रिया चिडून म्हणाली, मग काय करू? तुझी आई प्रत्येक गोष्टीत माझ्या चुका काढत असते. आता मी स्वयंपाक कसा करायचा हे त्याच ठरवणार का? जर मी केलेला स्वयंपाक त्यांना आवडत नसेल तर त्यांनी स्वतःचा स्वयंपाक स्वतः वेगळा करून घ्यावा. हे ऐकून अजयला खूप राग आला. तो म्हणाला, काय बोललीस? अगं, कुठल्या गोष्टीचा अर्थ कुठे लावलेस तू? आई तुला काही वाईट बोलली का? आई बाबांना बीपीचा त्रास आहे म्हणून ती म्हणाली असेल. हे ऐकून प्रिया अजूनच चिडली. अरे, आजचं सोड. त्या रोज माझ्या कोणत्या ना कोणत्या चुका काढत असतात. असं करू नकोस, तसं करू नकोस. कंटाळा आला आहे या सगळ्या गोष्टींचा मला. नेहमी मोठ्या आवाजात बोलतात माझ्याशी. अजय म्हणाला, तू नव्याने घरात आली आहेस म्हणून आई तुला सांगते. एकदा का तुला या सगळ्या गोष्टी समजल्या तर ती काम म्हणून सांगेल तुला. आणि आईने जर काही सांगितलं नसतं तरीसुद्धा तू तिच्याविषयी काहीतरी बोललीच असती. माणसाचा स्वभाव हा त्याच्या वागण्यातून लगेच समजतो. असू दे, मी आईलाच सांगतो. तिने तुला काहीही सांगू नये असं. प्रियाला सासूबाईंचं रागवणे दिसायचं, पण त्यामागचं प्रेम तिला कधी जाणवलंच नाही. त्या जर मोठ्या आवाजात बोलल्या तरी ती लगेच रडायची. तेव्हा अजयने आईला स्पष्टच सांगितलं, तू प्रियाला काही सांगत जाऊ नकोस. तेव्हापासून सासूबाईंनी तिला समजावून सांगणं पूर्णपणे बंदच केलं. दुसऱ्या दिवशी प्रियाने आईला फोन केला व घडलेल्या घरातील घटना सांगितल्या. ती म्हणाली, आई ही माणसं इतकी चंगट आहेत की भाजीत तेल जरा जास्त झालं तरी बोलतात. त्यावर आई म्हणाली, अरे बापरे, तिथे तर खाण्यावरही बंधनं आहेत का? मग त्यांची श्रीमंती काय फक्त बघायलाच आहे का? पुढे प्रियाची आई म्हणाली, तुला तर अशा जेवणाची सवय नाही. तुला तिथे त्रास होत असेल. तुझ्यासाठी वेगळं करून घेत जा. प्रिया तिच्या आईला फोनवर सगळं सांगत असताना तिच्या सासूबाई दारातच उभ्या राहून सर्व काही ऐकत होत्या. प्रियाने फोन ठेवताच मागे वळून बघितले तर सासूबाई उभ्या असल्याचं तिला दिसलं. ती जरा घाबरली. सासूबाई प्रियाला म्हणाल्या, अगं बाळा, तू तुझ्या आईला माझ्याविषयी एवढं चुकीचं आणि खोटं का सांगतेस? त्यांना काय वाटेल माझ्याबद्दल? तुझ्या सासऱ्यांना तेलकट पदार्थ चालत नाही म्हणून मी तसं सांगितलं तुला, बाकी काही नाही. आणि हो, मी माझ्या मुलाला तुझ्या विरोधात काहीही भडकवत नाही. मला तुमचा संसार आनंदाने झालेला पाहायचा आहे. माझ्या मुलाला उलटसुलट शिकवून त्याचा संसार मला मोडायचा नाही. हे लक्षात ठेव तू. जेव्हा या घरात आलीस तेव्हाच मी तुला मुलगी मानलं. मग मला सांग, एखादी चूक झाल्यावर आई आपल्या मुलीला समजावते, कधी कधी रागावते, मोठ्या आवाजातही बोलते. तुला माझं प्रेम दिसत नाही का? जर मी थोडं काही बोलली तर तू एवढा गोंधळ का घालतेस? प्रिया पटकन म्हणाली, सासूबाई, कोणतं प्रेम? मी दिवसभर मोलकरणीसारखं काम करते. त्याच्या बदल्यात तुम्ही दोन गोड शब्द बोलतात. मग हे प्रेम म्हणायचं का? आणि तुमच्या दृष्टीने मी सून आहे. मग उगाच खोटं का सांगतात की मी तुला मुलीसारखं मानते असं? सुनेचं असं बोलणं ऐकून सासूबाई काहीच बोलल्या नाही. कारण अजयची ऑफिसमधून येण्याची वेळ झाली होती. उगाच घरात वाद नको वाढायला. पण आता छोट्या छोट्या कारणांवरून प्रिया सासूशी वाद घालू लागली होती. एके दिवशी प्रिया तिच्या आईला फोन करून सांगते, अजय ऑफिसवरून निघून जातो. आईबाबांना चहा, नाश्ता, जेवण, औषधं वेळेवर दे. हेच करते मी. खूप कंटाळा आला आहे मला.
या लोकांची सेवा करून. प्रियाच्या आईने तिला वेगळं राहण्याचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, एक काम कर, लवकरात लवकर अजयला दुसऱ्या शहरात बदली करून घेण्यासाठी सांग, तरच तुझी सासू सासऱ्यांपासून सुटका होईल. प्रियाला आईचं बोलणं अगदी योग्य वाटलं. ती म्हणते, आता तू सांगितल्याप्रमाणे मी अजयला दुसऱ्या शहरात बदली करून घ्यायला सांगते. संध्याकाळी अजय ऑफिसमधून घरी आला. त्याला चहा पाणी दिल्यानंतर तो मोबाईल चाळत बसला होता. तेव्हा प्रिया म्हणते, अहो, तुमची दुसऱ्या शहरात बदली होऊ शकत नाही का? तिचं बोलणं ऐकून अजय हातातला मोबाईल बाजूला ठेवतो आणि म्हणतो, अगं, इथेच नोकरी करून सुखाचे 4 घास खातोय, मग बदलीसाठी काय विचारतेस? प्रिया म्हणते, तुम्ही खाता सुखाचे 4 घास, पण माझं काय? म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे प्रिया? प्रिया म्हणते, आता जरा स्पष्टच बोलते, मला या घरात राहायचं नाही. जर तुम्हाला इथेच नोकरी करायची असेल तर खुशाल करा, पण आपण भाड्याने घर घेऊ आणि वेगळं राहू. प्रियाचं बोलणं ऐकून अजय अवाक होतो. अचानक तुला काय झालं? असं का बरळतेस? आणि आपलं हे घर असताना आपण भाड्याने का राहायचं? आईबाबांना सोडून. तुला आई काही बोलली का? प्रिया म्हणते, या घरात मला कोणतीही प्रायव्हसी नाही. काल मी माझ्या आईशी फोनवर बोलत होते तेव्हा सासूबाई बेडरूमच्या दरवाजाबाहेर उभे राहून बोलणं ऐकत होत्या. अजय म्हणतो, माझी आई असं करू शकत नाही. प्रिया आवाज देऊन सासूबाईंना बोलावते आणि अजयसमोर म्हणते, काल मी माझ्या आईशी बोलत असताना तुम्ही खोलीच्या बाहेर माझं बोलणं ऐकण्यासाठी उभ्या होतात ना? प्रियाच्या सासूबाई म्हणतात, मी काही मुद्दाम म्हणून तुझ्या खोलीच्या बाहेर बोलणं ऐकण्यासाठी उभे नव्हते. कामानिमित्त मी जरा तिकडे जात होते. फक्त तू तुझ्या आईला माझ्याविषयी वाईट सांगत आहेस हे ऐकून जरा वेळ थांबली मी तिथे. अजयने आईला विचारलं, नक्की काय बोलत होती ती तुझ्याबद्दल? जाऊ दे अजय, आता विषय वाढवू नकोस. कालचं कालच गेलं. अगं आई, पण प्रियाला वेगळं राहायचं आहे असं ती म्हणते. हे ऐकताच आईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या काहीही न बोलता तिथून निघून गेल्या. अजयही त्यांच्या मागे गेला आणि आईला म्हणाला, आई, मी तुम्हा दोघांना एकटं सोडून राहण्याची कल्पनाही करू शकत नाही. आई म्हणते, अजय, सुनबाई म्हणते ना, तू वेगळं राहा. अधूनमधून भेटायला येत जा. तिला दुखवू नकोस. आम्ही किती दिवस पुरणार तुला? तुझं आयुष्य तुला तिच्याबरोबर घालावं लागेल. अजयच्या डोळ्यात पाणी येतं. तो काहीही न बोलता बाहेर निघून जातो. त्याला खरोखर आपल्या आईवडिलांना सोडून राहायचं नसतं. तो प्रियाला खूप समजावतो, पण ती काहीही ऐकून घेत नाही. प्रिया म्हणते, मला शांतता हवी आहे. रोजच्या रोज वादविवादात अडकून आयुष्य घालवायचं नाही. आणि तसंही तुमच्या आईवडिलांचे हातपाय व्यवस्थित आहे. मग सध्या तरी ते स्वतःची काळजी घेऊ शकतात. पुढे काही अडचण आली तर पाहता येईल. प्रियाने अनेक मार्ग वापरून पाहिले, पण अजयने आपला निर्णय बदलला नाही. शेवटी प्रियाने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती माहेरी निघून जाते. तिला माहेरी जाऊन आता 2 महिने झाले होते. या काळात अजयने अनेकदा तिला फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला. घरी परत आणण्यासाठीही प्रयत्न केला, पण ती ऐकायला तयार नव्हती. ती खूपच हट्टाला पेटली होती. अजयची आई या परिस्थितीला स्वतः दोषी आहे असं समजू लागली होती. आता त्या खूप दुःखी राहू लागल्या होत्या. त्या सतत स्वतःलाच दोष देत होत्या. मुलाचा संसार तुटण्याच्या भीतीने त्या मनातून तुटून गेल्या होत्या. अजयने आईची ही परिस्थिती बघितली आणि प्रियाला आणण्यासाठी तो तिच्या माहेरी गेला. तो प्रियाला म्हणाला, आईची तब्येत ठीक नाही, तू घर सोडून गेल्यापासून. तिने व्यवस्थित जेवणही घेतले नाही. पण प्रिया काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती. शेवटी अजयला खूप राग येतो आणि तो म्हणतो, ठीक आहे, तुला असं वाटतं की माझ्या आईवडिलांपासून वेगळं व्हावं आणि बदली करून तुला दुसऱ्या शहरात घेऊन जावं, मग ठीक आहे, मी उद्याच बदली करून घेतो. तुला माझ्यासोबत घेऊन जातो. हे ऐकून प्रिया आनंदित होते. अजय पुढे म्हणतो, पण माझी एक अट आहे. तू असे माझ्यावर निर्बंध लादले आहेस तसे निर्बंध तुलाही स्वतःवर लादावे लागतील. मी शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी माझ्या आईवडिलांना भेटणार नाही. एवढंच नाही तर माझ्या बहिणीलाही भेटणार नाही. पण तुलाही ती शपथ घ्यावी लागेल. तुलाही तुझ्या आईवडील, भाऊ बहिणींची असलेलं नातं तोडावं लागेल. त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. हे मंजूर असेल तर माझ्याबरोबर लगेच चल. हे ऐकताच प्रियाच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिने गंभीर स्वरात अजयला विचारलं, जावई बापू, तुम्ही असं कसं बोलू शकतात? अजय म्हणतो, सासूबाई, मी बोललो तुम्हाला फार लागलं का? आणि तुमची मुलगी माझ्या आईवडिलांपासून वेगळं राहायला सांगते त्याबद्दल काहीच बोलत नाही तुम्ही? अजयचं बोलणं ऐकून त्याच्या सासूबाईंच्या डोळ्यात पाणी येतं. अजय, ही कसली अट घालत आहात तुम्ही? अहो, तुम्ही तर माझं माहेर तोडत आहात. अजय शांतपणे म्हणतो, प्रिया,
मी आधीच सांगितलं होतं, हा प्रश्न माहेर सासरचा नाही, तर आपल्या आईवडिलांचा आहे. मग ते तुझे असो की माझे. आई-वडील तर आई-वडीलच असतात. मी तुला अर्ध्या तासाचा वेळ देतो. पटकन बॅग भर आणि माझ्यासोबत चल. प्रिया रडू लागते. अजय म्हणतो, ही परिस्थिती जेव्हा तुझ्यावर येते तेव्हा तुला वाईट वाटतं. तुला फक्त तुझं दुःख दिसतं. पण तेच माझ्या आईला मलाही होत असेल असं नाही वाटत का तुला? अजय रागात तिथून निघायला लागतो आणि प्रियाला म्हणतो, जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर उद्या सकाळी गुपचूप घरी ये, नाहीतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी घटस्फोटाचे कागद पाठवून देईल. मग आयुष्यभर तुझ्या आईवडिलांसोबत आरामात राहा. त्यानंतर मी तुझ्या आयुष्यात अजिबात हस्तक्षेप करणार नाही. ना तुला कधी फोन करेल, ना तुझ्याकडे येईल, ना तुझ्याशी कोणताही संबंध ठेवेल. निर्णय तुझ्या हातात आहे. विचार करून ठरव. तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. असं म्हणून अजय रागाने घरी निघून गेला. प्रिया अक्षरशः तुटून गेली होती. ती रडून रडून थकली. तिची आईही मुलीचे अश्रू पाहून हळवी झाली. शेवटी काही वेळाने प्रियाची वहिनी तिथे आली. तिने अजयचं बोलणं ऐकलं होतं. ती म्हणाली, ताई तुम्ही असं का वागत आहात? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करत आहात? अहो, तुम्ही मोठी चूक करताय. जर हेच योग्य असेल तर मग मीही माझ्या नवऱ्याला एका महिन्यात वेगळं राहायला सांगेल आणि त्यांना माझ्यासोबत घेऊन जाते. मग तुम्ही मायलेकी इथे मजेत राहा. सुनेचं बोलणं ऐकून प्रियाची आई म्हणते, सुनबाई असं का बोलतेस तू? प्रियाची वहिनी म्हणते, आता मी एका महिन्याच्या आत हे घर सोडून नवऱ्याबरोबर वेगळं राहणार आहे. मग तुम्ही तुमच्या मनासारखं राहा. वहिनीचं बोलणं ऐकून अजयने घेतलेला निर्णय पाहून प्रिया घाबरली. तिच्या मनात विचार आला, जर खरंच दादा वहिनी निघून गेले तर अजयसोबत आपलं नातंही तुटेल. तर मी आणि माझी आई पुढचं आयुष्य कसं काढणार? या विचारानेच ती थरकापू लागली. मग अजयची, तिच्या आईवडिलांची तिने माफी मागितली आणि ती आनंदाने तिच्या सासरी राहू लागली. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.